एक महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मातोश्रीवर या दोन्ही नेत्यांची भेट घडलेली आहे। आता या भेटी दरम्यान कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाते हे कळणार आहे। विधान परिषदेच्या जागेसंदर्भात या चर्चेमध्ये, या भेटीमध्ये काही चर्चा होतीये का हे पाहावं लागणार आहे। सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्यात। खासदार सुप्रिया सुळे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, सध्या विधान परिषदेच्या जागांसाठी चर्चा सुरू आहे आणि याच दरम्यान सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सध्या विधान परिषदेवरती महाविकास आघाडीकडनं कोणाची वर्णी लागणार या संदर्भात मी चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांचं नाव आघाडीवरती आहे आणि उद्धव ठाकरे यांची राज्यसभेवरती निवड, विधान परिषदेवरती निवड व्हावी अशी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची, म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची इच्छा आहे। कालच आपल्याला माहिती आहे की सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेलं होतं आणि उद्धव ठाकरे त्यांची वर्णी लागली पाहिजे, ते निवडून गेले पाहिजेत अशी त्यांनी भूमिका मांडलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आज मातोश्रीवरती होणारी ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचे दोन कारण आहेत। एक तर विधान परिषदेसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते आणि दुसरं म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न 20 जून रोजी पार पडणार आहे आणि त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी देखील त्या मातोश्रीवर गेल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे दोन महत्त्वाचे विषय आहेत ज्यावरती परिषदेवरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते आणि शरदचंद्र पवार पक्षाने सुरुवातीपासून भूमिका घेतलेली होती। ठाकरे गटाकडनं विधान परिषदेसाठी जो नाव दिला जाणार त्या नावाला आमचा पाठिंबा असेल असं शरद पवार यांनी आधीच सांगितलेलं होतं। मात्र उद्धव ठाकरे हेच निवडून जायला पाहिजे, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे ते जर सभागृहामध्ये निवडून गेले तर एक चांगलं नेतृत्व, एक मोठा चेहरा त्या ठिकाणी जाईल अशी त्यांची देखील भूमिका आहे आणि याच विषयावरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुप्रिया सुळे चर्चा करू शकणार आणि सोबतच लग्नपत्रिका सुद्धा त्यात आज उद्धव ठाकरे यांना देतील। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।